चला आता बघूया यश तुमच्या हाती या पुस्तकाच्या समरीचा भाग 2. अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाले होते, मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात माझ्या बौद्धिक क्षमतेच्या फक्त 25% क्षमताच मी वापरली. विल्यम जेम्स यांच्या मते माणसं आपल्या क्षमतेच्या फक्त 10 ते 12% क्षमताच उपयोगात आणतात. शिस्तीचा अभाव. आयुष्यात मौल्यवान असं जे काही मिळतं ते शिस्तीशिवाय मिळालेलं नसतं. सातत्य नसणं हे बेशिस्तपणाचं लक्षण आहे. शिस्तीमध्ये स्वयंनियंत्रण, त्याग याबरोबर विचलित होण्याचं आणि मोहात पडण्याचं टाळणं या गोष्टींचा समावेश होतो. याचाच अर्थ एकाग्रतेने राहणे. वाफ जेव्हा एके ठिकाणी कोंडली जाते तेव्हाच ती इंजिन पुढे ढकलू शकते. अंतःप्रेरणा आणि प्रेरणा यामध्ये काय फरक आहे? प्रेरणा ही आपणच स्वतःला द्यायची असते. लोकांना चालना मिळण्यासाठी प्रेरित करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या गरजा आणि इच्छा आकांक्षा समजावून घ्यायला पाहिजे. व्यायाम आणि आहार यांचा परिणाम दीर्घकाळ टिकत नाही. तुम्हाला त्याचा सतत पुरवठा करावा लागतो. तसंच प्रेरणेच्या बाबतीतही म्हणता येईल. तरी सुद्धा चालनेचा उगम जर अंतर्यामी असलेल्या नीतिमूल्यांवरील दृढ विश्वासातून होत असेल तर अशी प्रेरणा दीर्घकाळ टिकणारी असते. प्रेरणा देणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता? पैसा, नावलौकिक, मान्यता, जीवनमानातील सुधारणा, आपल्या जीवाभावाच्या मंडळीकडून मिळणारी पसंतीची दाद या सर्वच गोष्टी देणाऱ्या प्रेरणा आहेत. आपण कसं जगतो आणि कसं वागतो याला आपणच जबाबदार असतो. हे सत्य आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. तो अधिक चांगला होतो. चला पुन्हा एकदा प्रेरणेची व्याख्या करूया. कृतीला किंवा जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते त्याला प्रेरणा म्हणतात. प्रेरणा अत्यंत शक्तिशाली असते. एखादी कृती करण्यासाठी मन वळविणं, पटवून देणं, क्रियाशील बनवणं, कार्यप्रवण करणं, प्रत्यक्ष कृतीसाठी तयार करणं हे प्रेरणेमुळेच होऊ शकतं. वेगळ्या शब्दात सांगायचं तर कृतीमागचा हेतू म्हणजेच प्रेरणा असंही म्हणता येईल. ही एक अशी शक्ती आहे की जिच्यामुळे तुमचं आयुष्य अक्षरशः बदलून जाऊ शकतं. आपल्याला प्रेरणा मिळण्याची आवश्यकता तरी का भासते? आत्मसंतुष्टता हा प्रेरणेचा सर्वात मोठा शत्रू आहे. आत्मसंतुष्टतेतून वैफल्य निर्माण होतं. स्वयंसूचना म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून स्वतःशीच साधलेला संवाद. नकारात्मक प्रेरणेमुळे माणूस सोपा मार्ग निवडतो, पण तो प्रत्यक्षात अधिकच खडतर सिद्ध होतो. प्रेरणा ही जाणीवपूर्वक जोपासावी लागते. तिला वेळोवेळी बळ देऊन भक्कम करावे लागते. म्हणजे मग ती प्रेरणा तुमची कार्यसिद्धी घडवून आणण्याइतकी समर्थ ठरेल. तुमची ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याची उजळणी करून ती मनावर पुरती ठसवा. एखादी कल्पना, योजना प्रत्यक्षात येत असलेली पाहणे यातच खरा संतोष असतो. प्रेरणा देणारे कार्यप्रेरक. खरं तर आपणच आपल्याला प्रेरणा द्यायला शिकलं पाहिजे. इतर कुठल्याही बाह्य प्रेरणेपेक्षा लोक जेव्हा अंतःप्रेरणेने स्वतःलाच वाटलं म्हणून काम करतात, तेव्हा ती प्रेरणा ही खरी आणि कायमस्वरूपी टिकणारी असते. कारण ती आतून येते. उच्च आत्मप्रतिष्ठा असलेल्या लोकांमध्ये कोणते गुण असतात ते बघूया. नव्या कल्पनांची, विचारांची चर्चा करतात. उच्च आत्मप्रतिष्ठा असलेले लोक नव्या कल्पनांची, विचारांची चर्चा करतात
आस्थेवाईक मनोवृत्ती असते. वरिष्ठांचा आदर करतात. निष्ठेमुळे आलेले धैर्य, स्वतःमध्ये रस, चर्चा करतात, शिस्त, अंतप्रेरित, इतरांचा आदर करतात, सभ्यतेने वागतात. क्षीण, कमी आत्मप्रतिष्ठा असलेले लोकांमध्ये वैचारिक गोंधळ दिसतो. नावलौकिकाचीच फिकीर असते. आक्रमक असतात, दैववादी असतात, हावरट असतात, मीच शहाणा मनोवृत्तीचे असतात, हळवे, एकाकी, दिशाभूल झालेले, वाहवत जातात, घेणारे. जर एखाद्या माणसाकडे निष्ठा, संवेदनशीलता व सहकार्याचा दृष्टिकोन असेल, तर तो माणूस त्याच्या प्रयत्नांतून इतरांमध्ये बदल घडवून आणू शकतो. आपल्याला जेव्हा स्वतःबद्दल विश्वास वाटतो, तेव्हा साहजिकच आपली कामगिरी उंचावते. आपण करत असलेल्या कोणत्याही गोष्टीची गुणवत्ता वाढते. शिस्त. शिस्त ही प्रेमदर्शक कृती आहे. काही वेळा प्रेमासाठी तुम्हाला कठोर व्हावं लागतं. सगळीच औषधं गोड नसतात. एखाद्या गोष्टीची जबरदस्ती केल्यामुळे मुले काही काळ नाराज होतील, पण तेवढ्याने चांगले पालक बिचकून मागे हटत हटत नाहीत. इच्छेनुसार पूर्ण आनंद घेतल्यामुळे स्वातंत्र्य मिळत नसतं, तर इच्छेवर नियंत्रण ठेवल्यामुळे ते मिळतं, असं एपिक्टेटस म्हणतात. स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करायचं ही कल्पना चुकीची आहे. आपल्या इच्छेनुसार आपल्याला नेहमीच सगळं मिळणं शक्य नसतं. बऱ्याचदा चांगली मूल्ये आणि शिस्त यांचे फायदे सहजी लक्षात येत नाहीत. याउलट केलेले स्वच्छंद, बेशिस्त वर्तन अधिक फायदेशीर, आनंद देणारं आणि सोयीस्करही वाटू शकेल. आपल्याला खाली ओढते असं प्रथम वाटतं, पण खरं म्हणजे शिस्त आपल्याला वरच्या पातळीवर नेत असते. आपल्या यशाला उपकारक ठरत असते. त्याग आणि स्वयंशिस्त यातूनच परिपूर्ण मानसिक आणि शारीरिक तयारी होत असते. जे आवडेल ते करा, असे आपण नेहमी ऐकतो. या विधानाचा व्यत्यासही तितकाच समर्पक आहे. जे कराल ते आवडीनं करा. पुष्कळ वेळा आपल्याला आवडो न आवडो कर्तव्य म्हणून काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. दिवसभर नोकरी करून आई घरी येते, घरातील कामे करते, बाळाची काळजी घेते आणि थकून भागून झोपून जाते. रात्री मध्येच बाळ रडते. आईला उठावसं वाटतं का? पण तरी ते उठते का? त्याला 3 कारणं आहेत. ती का उठते? त्याची 3 कारणं: प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी. आपण आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याच्या मोहाला बळी न पडता जे केलं पाहिजे ते करतो तेव्हाच यशस्वी होतो. त्यासाठी शिस्तीची आवश्यकता असते. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा मार्ग. कच्च्या दुव्यांतूनही शक्तिस्थाने निर्माण करा. तुम्ही काही चरित्र वाचा. अपंगत्वावर मात करून ज्यांनी कर्तृत्व गाजवलं, अडचणींचं ज्यांनी यशात रूपांतर केलं, डुगडुगत्या दगडांचं पायरीच्या दगडात ज्यांनी रूपांतर केलं, अशा लोकांची चरित्र वाचा. वैफल्य आणि अपयश यांनी खचून न जाता यशाचं शिखर गाठलं, अशा लोकांची चरित्र प्रेरक ठरतात. प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करणाऱ्या लोकांच्या कहाण्या आपण ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा आपल्यालाही प्रेरणा मिळते. आपण जर अशा लोकांची चरित्र किंवा आत्मचरित्र नेहमी वाचली, तर ध्येयपूर्तीसाठी, उत्कर्षासाठी सदैव चालना मिळत राहील, नाही का? नाउमेद करणाऱ्या माहितीकडे प्रसंगी कानडोळा करा. कधी-कधी उपलब्ध माहितीमुळे कार्यसिद्धीच्या मार्गात अडथळे येतात. तेव्हा प्रसंगी अशा माहितीकडे दुर्लक्ष करून नव्या दिशेने विचार केल्यास मर्यादा अडथळ्यांपलीकडे जाऊन अशक्य ते शक्य होतं, ते तुम्ही शिका. पैशांनी किंवा इतर स्वरूपात परतफेड करू शकणार नाहीत अशांसाठी काही करा. जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर कार्ल मेनिंजर यांना एकदा विचारण्यात आलं, एखाद्या माणसाचं मनोधैर्य खस्तं आहे असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल?
डॉक्टर मेनिंजर त्यावर तज्ञाचा सल्ला घ्या असं सांगतील असं श्रोत्यांना वाटलं. पण त्यांनी तसं सांगितलं नाही. ते म्हणाले, "मी त्याला घराला कुलूप लावून शहराच्या दुसऱ्या भागात जायला सांगेन. एखादा गरजू माणूस शोधून त्याला मदत करायला सांगेन. असं करण्याने आपण स्वतःच्या मार्गातील अडथळा दूर करतो. पुष्कळ वेळा आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो, नाही का? समाजसेवक बना. त्यामुळे आत्मप्रतिष्ठेची जाणीव होईल. दुसऱ्यांनी आपल्याला जशी मदत करावी असं वाटतं, तशीच मदत आपण दुसऱ्यांना केल्यामुळे एक प्रकारची संतोषाची, समाधानाची भावना निर्माण होते. अशी ही चांगली भावना आत्मप्रतिष्ठेला पोषक ठरते. परतफेडीची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने आपण जेव्हा दुसऱ्याला काही देतो, तेव्हा त्यातून आपली आत्मप्रतिष्ठा उंचावते. प्रशंसा करायला आणि स्वीकारायला शिका. मनःपूर्वक प्रशंसा करण्याची कोणतीही संधी कधी चुकवू नका. त्या प्रशंसेमागे सद्भाव, सत्य आणि प्रांजलपणा हवा. लक्षात ठेवा, यातील महत्त्वाचा शब्द मनःपूर्वक हा आहे. जबाबदारी स्वीकारा. व्यावहारिक जगात वावरताना आपण आपल्या वर्तनाची आणि कृतीची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारची सबबी सांगू नका. नापास होण्याचं कारण शिक्षक किंवा विषय आवडला नाही असं एखादा विद्यार्थी सांगतो, तसं तुम्ही करू नका. त्यामुळे खरं नुकसान कोणाचं होतं? आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि इतरांना दोष देण्याचं थांबवलं पाहिजे. तर आणि तरच आपल्या कामाचा उरक वाढतो आणि एकूणच जीवनमान उंचावतं. सबबी सांगण्यामुळे समस्या अधिक गंभीर होतात. आपण अनेकांना जबाबदार असतो. आपल्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. स्वतःबाबतच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाबाबतच्या जबाबदाऱ्या, कामाबाबतच्या जबाबदाऱ्या, समाजाबाबतच्या जबाबदाऱ्या, पर्यावरणाबाबतच्या जबाबदाऱ्या. आपलं जीवन अधिक सुसह्य, आल्हाददायक व्हायला हवं असेल, तर आपलं जग आपण अजून चांगलं करायला हवं. त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्याप्रमाणे दररोज काहीतरी चांगलं काम करायला हवं. आपल्याला मिळालेला भौगोलिक, सांस्कृतिक ठेवा नीट जतन करून तो पुढच्या पिढीपर्यंत देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अंगी शिस्त बाणवा. स्वयंशिस्तीमुळे आपल्या आनंदात, मौज-मजेत बाधा येत नाही, तर उलट जगण्याचा आनंद वाढतो. अनेक लोकांमध्ये बुद्धिमत्ता व क्षमता असते, तरीही ते अयशस्वी झालेली दिसतात. अशी माणसं वैफल्यग्रस्त असतात आणि त्यांच्या नैराश्याचा परिणाम त्यांच्या कामावर, व्यवसायावर, त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या इतरांशी असलेल्या संबंधावर होतो. ही असमाधानी माणसं नशिबाला दोष देत बसतात. त्यांच्या बऱ्याचशा समस्या ह्या अनुशासनाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या असतात. हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. उद्दिष्टे निश्चित करा. निश्चित स्वरूपाच्या ध्येयामुळे माणसाच्या आयुष्याला दिशा मिळते. तो जेव्हा ठरवलेले ध्येय गाठतो, तेव्हा त्याला पूर्णतेची जाणीव होते. ध्येयामागचा दूरदृष्टी दृष्टिकोन ध्येयामागचा दूरदर्शी दृष्टिकोन, त्यामुळे जीवनाला येणारा अर्थ या गोष्टी प्रत्यक्ष ध्येयापेक्षाही अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आयुष्याला अर्थ लाभतो, परिपूर्णता मिळते. प्रत्यक्ष ध्येय प्राप्त केल्यामुळे आपल्याला जे काही मिळतं, त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी केलेल्या प्रवासात आपल्यामध्ये घडून आलेले परिवर्तन. त्यामुळे आपल्याला होणारी आत्मसामर्थ्याची जाणीव. आपलं ध्येय ठरवताना आपण वास्तववादी असले पाहिजे. अवास्तव ध्येय अपूर्ण राहतात. त्यांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आत्मप्रतिष्ठा खचते. याउलट वास्तववादी ध्येयामुळे प्रोत्साहन मिळते आणि आत्मप्रतिष्ठा उंचावते. चारित्र्यवान माणसांच्या सहवासात राहा. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल, तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात राहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर, असं जॉर्ज वॉशिंग्टन यांनी म्हटलं. मैत्रीची पारख. समवयस्कांच्या अनिष्ट दडपणामुळे अनेकदा नकारात्मक मनोवृत्ती वाढीला लागते. आपले तथाकथित मित्र वाईट गोष्टीसाठी भरीला घालतात. एखाद्या मित्राने प्रमाणाबाहेर मद्यपान केले आहे असं दिसलं, तर काहीही झालं तरी मी त्याला वाहन चालवू देणार नाही. मैत्री तुटली तरी चालेल, पण मित्र गमावणार नाही, अशी माझी भूमिका राहील. आपल्या बरोबरीच्या मित्रांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून अनेक चुकीच्या गोष्टी आपण करत असतो. ते म्हणतात, मज्जा आली, पण मज्जेचा फज्जा कधी होतो त्यांना समजतच नाही.
नीतिमान माणसांच्या सहवासात राहण्याने आपली आत्मप्रतिष्ठा उंचावते. साथीदारांचे दडपण. स्वतःला जे योग्य वाटते ते करण्यापेक्षा किंवा ती भूमिका कणखरपणे निभावण्यापेक्षा कळपातील एक बनून इतरांसारखे वागण्याची प्रबळ इच्छा होते, तेव्हा धैर्य आणि अस्मिता यात आपण कमी पडतो हे उघडच आहे. इथंच प्रगल्भ प्रौढवृत्ती आणि पोरकटपणा यातील फरक स्पष्ट होतो. थोड्या प्रमाणात चालतं. थोड्या प्रमाणात केलं तर हरकत नाही. मी थोडंसं करून बघेन, घेऊन बघेन आणि सोडून देईन, असं पुष्कळ लोक म्हणतात. पण प्रश्न असा आहे, की अनिष्ट आणि चुकीच्या गोष्टी थोड्या प्रमाणात तरी कराव्या का? नकारात्मक गोष्टी, वाईट सवयी ह्या सुटायला कठीण असतात हे मात्र त्यांना उमगत नाही. आपली इच्छाशक्ती कितीही जबरदस्त असली, ह्या वाईट वाईट सवयी सोडणे अत्यंत कठीण असते. बाह्य प्रेरणेपेक्षा अंतःप्रेरणा मिळवा. एक दिवस कोणीतरी सकाळी प्रसन्न मनस्थितीत उठतो. मला फोन करतो आणि म्हणतो, "तू जगातील सर्वात थोर माणूस आहेस. तू फारच चांगलं काम करतो आहेस. खरं सांगतो, तुला मित्र म्हणण्यात माझा सन्मान आहे." तो हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय हे मला माहीत असतं. हे सगळं ऐकल्यावर मला कसं वाटतं? फारच छान. पण दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठतो, तोच रागीट आणि चिडखोर मनस्थितीत तो फोन लावतो आणि मला म्हणतो, "हरामखोर, ढोंगी, लुच्चा, तू एक नंबरचा भोंदू माणूस आहेस." हे ऐकून मला कसं वाटतं? फारच भयंकर. म्हणजे पहिल्या दिवशी तो जेव्हा मला "तू थोर आहेस" म्हणतो, तेव्हा मला फार छान वाटतं आणि दुसऱ्या दिवशी तो जेव्हा मला हरामखोर म्हणतो, तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं. माझ्या भावना कोण नियंत्रित करतंय? अर्थातच तो माणूस. मला अशाच पद्धतीने जगायचं आहे का? नक्कीच नाही. कारण माझ्यावर बाह्य प्रेरणांचे नियंत्रण असणे, माझ्या भावनांचे नियंत्रण माझ्या हातात असण्याऐवजी दुसऱ्याच कोणाच्या हातात असणे हे योग्य आहे का? मला अंतःकरणातून प्रेरणा मिळाली पाहिजे. तो माणूस जेव्हा मला फोन करतो आणि मी थोर माणूस आहे असं म्हणतो, तेव्हा ते शब्द ऐकायला मला छान वाटतं. पण जरी तो असं काही म्हणाला नाही, तरी माझ्या स्वतःच्या दृष्टीने मी चांगलाच माणूस आहे. दुसऱ्या दिवशी तो फाड बोलून माझा मनोभंग करण्याचा प्रयत्न करतो, पण तो यशस्वी होत नाही. कारण तो काहीही बोलला तरी माझ्या दृष्टीने तर मी चांगलाच माणूस आहे. मला रागवायला लावू नकोस यासारखी विधानं लोक करतात, तेव्हा त्याचा अर्थ त्यांचा राग बाहेरून नियंत्रित होत असतो. मला राग आलाय किंवा आता मी संतापलोय असे मी म्हटले म्हणजे माझ्या रागावर माझा ताबा आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण जर बाह्य गोष्टींना, शक्तींना दोष देत राहिलो, तर आपली दुःख तशीच राहतील आणि आपल्याला हवालदिल झाल्यासारखं वाटेल. आपल्या मनस्थितीची आणि वर्तणुकीची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारल्याशिवाय आपण बदलू शकणार नाही. या दिशेने पहिलं पाऊल टाकण्यासाठी स्वतःला पुढील प्रश्न विचारा. मी अस्वस्थ का झालो? मी का रागावलो आहे? मी उदास का झालो आहे? असं स्वतःला विचारल्यामुळे या गोष्टींवर ताबा मिळवण्याचे मार्गही आपल्याला सुचू लागतात. आपल्याजवळ काही असण्यात नव्हे, तर आपण स्वतःच कोणीतरी असण्यात, बनण्यात सुख असतं. सुख हे आपल्या अंतरंगातून निर्माण होते. सुख हे फुलपाखरासारखं असतं. तुम्ही त्याच्या मागे धावाल, तितकं ते दूर उडतं. तुम्ही शांतपणे उभे राहा, ते स्वतःच तुमच्या हातावर येऊन बसतं. सुख देणारी मनोवृत्ती निर्माण करा. तुम्ही स्वतःच आपले आदर्श, मापदंड ठरवा. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःच्या क्षमतेशी स्पर्धा करा. प्रत्येक माणसातील आणि परिस्थितीतील चांगुलपणा शोध घ्या. आपण आनंदी राहायचे असा निश्चय करा. स्वतःचे मापदंड आदर्श शहाणपणाने ठरवा. नकारात्मक टीकेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतूनही आनंद मिळवायला शिका. लक्षात ठेवा, काळ वेळ नेहमी तशीच राहत नाही. आयुष्यात चढ-उतार असतात. कोणत्याही परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. विधायक कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. जे तुमच्या इतकेही नशीबवान नाहीत अशांना मदत करा. स्वतःवर परिस्थितीवर ताबा मिळवायला शिका. कुढत बसू नका. स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका. स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना किंवा दुसऱ्यांबद्दल मनात अडी धरू नका. आपल्या मनाला सकारात्मक स्वयंसूचना द्या. स्वतःशी सकारात्मक संवाद करण्याची सवय लावून घ्या. म्हणजेच स्वयंसूचनांचीच परिणती त्या गोष्टी प्रत्यक्ष घडून येण्यात होते. मी हे हाताळू शकेन, मी हे करू शकेन, माझं गणित चांगलं आहे, माझी स्मरणशक्ती चांगली आहे. आपली ताकद हीच आपला कमकुवतपणा सुद्धा ठरू शकते. कोणताही गुण प्रमाणाबाहेर वापरला तर तो कमकुवतपणा ठरतो.
उदाहरणार्थ, विक्रेत्याच्या व्यवसायात चांगली संभाषण क्षमता ही विक्रेत्यांची ताकद असते, चांगला गुण असतो. पण बरेचदा असं दिसून येतं की चांगलं बोलता येण्यामुळे विक्रेते यशस्वी होतात आणि अति बडबड करून ते अयशस्वीही होऊ लागतात. गुणाचा अतिरेक झाला तर तो कमकुवतपणा ठरतो. नीट लक्षपूर्वक ऐकणं हा चांगला गुणधर्म आहे. परंतु ऐकण्याचा अतिरेक झाला म्हणजे नेहमी श्रोत्याचीच भूमिका निभावली तर त्याचा अर्थ या माणसाला फक्त ऐकता येतं, बोलता येत नाही असा होईल. धीर धरा. चांगली किंवा वाईट गोष्ट एखाद्या वेळेस पाहिली किंवा ऐकली तर काही बिघडत नाही, तिचा काही परिणाम होत नाही, असं लोक म्हणतात. आपण ऐकतो, पण हे खरं नाही. अशा गोष्टीमुळे आपल्याला आपल्यात होणारा बदल दिसून येत नसेल, पण काहीतरी परिणाम नक्की होत असतो. आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. निसर्गाची शिकवण अगदी स्पष्ट आहे. धीराने आणि श्रद्धेने चांगलं, योग्य काम करत राहा. त्यामुळे होणारा बदल जरी दिसून आला नाही, तरी त्याचा परिणाम मात्र होत असतो. या ठिकाणी भाग 2 पूर्ण होतो. पुन्हा भेटूया भाग 3 मध्ये. धन्यवाद.